आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आझाद मैदान इथे आपलं आंदोलन चालू आहे आणि आजचं 22वा दिवस आहे. या आंदोलनावरती थेट आपल्याला सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि आताचं अपडेट, ताजा अपडेट तुम्हाला सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो. काही वेळापूर्वी बालाजी चाकूरकर साहेब यांना पोलिसांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की हे जे ग्राउंड आहे, हे आझाद मैदान आहे, तुम्हाला खाली करायचं आहे. आणि त्यावेळेला संपूर्ण विद्यार्थी आपले आक्रमक झाले आणि पोलिसांना घेराव केला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की 5 वाजेपर्यंत आम्ही हा जो मैदान आहे, हा मैदान आम्ही सोडणार नाही, आणि जर 5 वाजेनंतर जर तुम्ही इथून निघले नाही तर आम्ही स्वतःहून जेल भरू आंदोलन आम्ही करणार आहोत, असं तुझा त्या ठिकाणी सांगितलं. विद्यार्थी मित्रांनो आणि युवा प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आपण थोडा तरी विचार करा की शासनाचं हे धोरण जे आहे, दडपशाहीचं धोरण आहे. आपण आपल्याला न्याय मागतो आहे, आपल्याला झालेला अन्याय आहे ते आपण बेशुद्धपणे आपण सांगत आहोत आणि आपल्याला सर्वजण मदत करत आहेत. ज्या वेळेला विरोधक आमदार आपल्याला भेट देतात आणि हाच मुद्दा जेव्हा विधानसभेमध्ये किंवा अधिवेशनामध्ये जेव्हा मांडला जातो, तेव्हा मात्र या ठिकाणी आपल्यावर काय वेळ येत आहे हे आपल्याला माहिती आहे. उपमुख्यमंत्री असेल किंवा मुख्यमंत्री असेल किंवा अजितदादा असेल, आपल्याबद्दल काय बोलत आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. याच्यानंतर कोणाचाही आम्ही काही कार्यकाल वाढवणार नाही किंवा आम्ही काहीच करणार नाही. ही प्रशिक्षणार्थी आहे, म्हणजे प्रशिक्षणार्थी आहे, याच्यानंतर कोणताही बदल करणार नाही, असं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि जेव्हा की आता आंदोलनात हा संविधानिक मार्गाने जेव्हा आंदोलन चालू असताना सुद्धा यावरती दडपशाहीचे धोरण आणून त्यांना ग्राउंड खाली करायला लावणं हे कितपत योग्य आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जो आपण आंदोलनाची भूमिका पुन्हा बदललेली आहे आणि आपण सर्वजण नेतृत्व, जेवढे काही नेतृत्व आहे त्या सर्वांनी याला आनंदाने स्वीकारलेला आहे आणि सर्वांनी सपोर्ट दिलेला आहे, सर्वांनी पाठिंबा दिला आहे. आणि या पद्धतीने आपण सर्व विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी गोंदियाहून असो किंवा मग पालघर असो, नंदुरबार असो, धुळे असो, जळगाव असो, हे संपूर्ण विद्यार्थी या ठिकाणी पुन्हा पोहोचलेले आहेत. आणि पुन्हा जो दिवस 17 तारखेचा होता तसाच आजचा सुद्धा दिवस, 24 तारखेचा दिवस या ठिकाणी सोमवार त्या ठिकाणी दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली जी न्याय हक्काची लढाई आहे ही आपल्याला सोबत सुरू ठेवायच लागेल. आणि जेव्हापर्यंत शासन आपल्याला न्याय देणार नाही तेव्हापर्यंत तिथून हलायचं नाही आहे, हे सुद्धा आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि तेव्हाच जेव्हापर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही तेव्हापर्यंत त्या ठिकाणून ते उठणार नाहीत. कारण काही विद्यार्थ्यांनी फडणवीस गो बॅकचा सुद्धा नारे दिलेले आहेत, हे सुद्धा लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. परंतु या दडपशाहीच्या धोरणावर गावून खाली करण्याच्या बाबत आणि जेल भरोच्या बाबत जर आपण विचार केलेला आहे, मग शासनाने हे जे काही दडपशाहीचे धोरण संविधानिक मार्गाने चालू असताना सुद्धा, म्हणजे आंदोलन सुरू असताना गेल्या 22 दिवस झाले, 3 तारखेपासून ही आंदोलन सुरू आहे आणि कोणाचाही त्या ठिकाणी आक्रमक जरी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतलेला असेल तर कोणतेही गालबोट आतापर्यंत लागलेलं नाही, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. मग हे असं सुरू असतानाही सरकारचं कोणतं धोरण आहे आणि कशा बाबतीत धोरण आहे यावरती तुमचं मत काय आहे हे तुम्हाला व्यक्त करायचं आहे. हे कमेंट बॉक्समध्ये कळवा की सरकारचं कितपत योग्य आहे की दडपशाहीसाठी ग्राउंड खाली करण्याच्या संदर्भात तुमचं यावरती काय मत आहे, नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आपल्या असेच अपडेट करिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.